नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे। अध्याय 15। ब्रह्मदेवाला श्री गणेशने वर दिला। भृगु पुढे म्हणाले, ब्रह्मदेव झोपले असता त्यांना एक विचित्र स्वप्न पडले। सर्व सृष्टी जलात बुडाली होती, मात्र स्वप्नात एक वडाचे झाड दिसले। ब्रह्मदेवांना या गोष्टीचे नवल वाटले की सर्व सृष्टी जन्म झाली असता हे वडाचे झाड कसे काय शिल्लक राहिले, असा त्यालाही प्रश्न पडला। त्या वडाच्या झाडाचे निरीक्षण करत असताना त्यांच्या एका पानावर एक नाजूक बालक त्यांना दिसले। त्या बालकास 4 हात होते व त्याच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट होता। त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते। तोंडातून एक दात बाहेर आला होता, तसे एक सोंडे होती। त्याच्या गळ्यात मोत्यांची माळ व मस्तकावर अर्धचंद्र होता। सोंडेने पाणी घेऊन ते बालक आपल्या अंगावर घेऊन उडत होते। अशा प्रकारचे ते बालक पाहून ब्रह्मदेवाला हसू आले। ते हसू ऐकून बालकृपी गजानन खाली आले। ब्रह्मदेवाला म्हणाले, ब्रह्मदेवा, मी मोठा आहे असा तुला गर्व झाल्यामुळे तुला विघ्नांनी छळले, म्हणून तुला तप करायला सांगितले। ते कसे करायचे हे तुला प्रश्न पडला, म्हणून तुला मी एकाक्षरी मंत्र सांगतो। तू या मंत्राच्या 10 लक्ष वेळा जप कर, म्हणजे मी तुला साक्षात दर्शन देऊन त्या सामर्थ्य संपन्न करेल। हे भयानक स्वप्न पाहून ब्रह्मदेव जागे झाले। आपल्याला श्री गजानन कधी साक्षात दिसणार याची त्यांना ओढ लागली। सकाळी उठून त्यांनी स्नान केले आणि जपाला सुरुवात केली। ब्रह्मदेवाने निराहार राहून सहस्र वर्ष घोर तपश्चर्या केली, तेव्हा ब्रह्मदेवाच्या तोंडातून भयानक अशा ज्वाळा बाहेर पडू लागल्या। ब्रह्मदेवाची ही तपश्चर्या बघून श्री गजानन प्रसन्न झाले। त्यांनी लगेच ब्रह्मदेवाची ही तपश्चर्या बघून श्री गजानन प्रसन्न झाले। त्यांनी लगेच ब्रह्मदेवांना दर्शन दिले। गजाननचे ते तेजस्वी रूप पाहून ब्रह्मदेव पुन्हा काळजीत पडले। त्यांचे मन तपश्चर्येत लागेना। त्यांनी तसे डोळे मिटून घेतले। त्यांची ही अवस्था पाहून गजाननाने त्यांचे सांत्वन केले। गजानन म्हणाले, ब्रह्मदेवा, अरे स्वप्नात ज्याने तुला मंत्रोपदेश केला तो प्रत्यक्ष आता तुझ्यासमोर उभा आहे। माझे स्वरूप सौम्य आहे। आता तू जे मागशील ते सर्व तुला लगेचच मिळेल। ब्रह्मदेवांना फारच आनंद झाला। त्यांनी चारही मस्तकाने श्री गणेशाला नमस्कार केला। ब्रह्मदेव म्हणाले, वेदांनाही माहीत नसलेल्या परमात्म्याचे दर्शन आज मला झाले। माझा जन्म झाला असं मला वाटतं। तुम्ही मला प्रसन्न झालाच आहात तर तुमचे कधीही विस्मरण होऊ नये। तुमच्यासाठी भक्ती माझ्या हृदयात राहू द्या। सर्व विघ्ने निवारून सृष्टीची निर्मिती करण्याचे सामर्थ्य मला द्या। मला जेव्हा तुमची आठवण होईल, तुमचे स्मरण करीन, त्यावेळी मला दर्शन लाभ व्हावा। श्री गणेश म्हणाले, माझ्या केवळ दर्शनाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील। माझ्या फक्त स्मरणानेच तुझी संकटे दूर होतील। आता तुला लवकर सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात कर। ब्रह्मदेवाला सृष्टी रचना करण्याचे सामर्थ्य वरप्रसादाने प्राप्त झाले। ब्रह्मदेवाने श्री गणेशाची पूजा केली। ती करता सिद्धी व बुद्धी नावाच्या 2 कन्या तिथे प्रगट झाल्या। भक्तांचे कल्याण करण्याकरता ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे वर मागितलं व त्या दोघींना श्री गणेशाला अर्पण केल्या। त्या दोघींना स्वीकार करून तो अंतर्धान पावला। रामकृष्णारी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्णारी, धन्यवाद।